अखंडपणे चालू ठेवण्याचं काम या माणसाचं धोरण घेतात. अटॅकच्या आकाशवादीमध्ये दंड ठोकणारा जयदीप गितले आणि कृष्णापूर कुस्ती चालू राहिल्या. हो आईने थांबा. शाबास. डोक्याला डोकं भिडलं. पंजे की पकड चालू झाली. पोरादी मनगटाला भिडलेली आहेत. डोक्याचे विचार चालू केले आहेत. हो गर्दन खेळ चालू केली आहे. बल आणि बुद्धीचा शस्त्राचा उपयोग म्हणजे कुस्ती आहे. बल बुद्धी आणि मनगट मनगट मेंदू याचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती आहे. फुलचटीच्या वेळामध्ये घडवलेले दोन पैलवान आहेत. देवाला सुद्धा प्रश्न पडला जब जमी पर आसमास लालू चाचा जब जमी पर आसमास खुदा भी देखता होगा. ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. फुरसतीच्या वेळामध्ये देवाने घडवण्याची पोर आहे. ओ पटाला सूर मारला असता कष्टा पवारना मात्र त्याचा हल्ला धुडकावला त्या जयदीप गितेला. काही सुद्धा घडू शकतात. दोन तुल्यबळ पैलवान आहे. हो ते पूर्वी 4 प्रकार चालायचे. पाटोदकर सर भीमसेनी कुस्ती, जरासंध कुस्ती, हनुमंत कुस्ती आणि हे चालू असलेले जमवंत कुस्ती. कुस्तीच्या पूर्वी 4 प्रकार चालायचे. भीमसेनी कुस्ती, जरासंध कुस्ती, जमवंत कुस्ती आणि हनुमंत कुस्ती. ही चालू असलेली कुस्ती हनुमंत कुस्तीचा प्रकार आहे. भीमसेनी कुस्तीचा प्रकार सांगतो सर. भीमानं बकासुराला कुस्ती ठार मारला. ठार मारणे म्हणजे भीमसेनी कुस्तीचा प्रकार होय. करताना कंसाला कुस्ती ठार मारला. करताना जानवाला कुस्ती ठार मारला. त्याला भीमसेनी कुस्ती म्हणतात. जरासंध कुस्ती म्हणजे काय? प्रतिस्पर्ध्याला जेरबंद करणे, पकडून ठेवणे, त्याला जरासंध कुस्ती म्हणतात. आणि जामवंत कुस्तीचा प्रकार सांगतो. प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करणे, प्रतिस्पर्ध्याला पळवून लावणे, त्याला जामवंत कुस्ती म्हणतात. आणि हनुमंत कुस्तीचा प्रकार काय हो? आणि पाटोदकर सरांनी माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीचं कौतुक करून माझ्या उतरत चाललेल्या कॉमेंट्रीच्या बॅटरीचं चार्जिंग करण्याचं काम अंतिम टप्प्यात केलं. मी आपला सदस्य आभारी आहे. माझे वाचा माझं अनावर मज भरवतोय 100. चालविता बोलविता हलविता तो आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं बळत नाही. आपण निमित्त मात्र होतो. आपण या धर्तीवरचे भाडेकरू आहोत. एकदा कुलाबस्तात समुद्राला गर्व झाला. त्याच्या अस्तित्वाचा, ताकदीचा गर्व झाला. समुद्राची उंची खोली कोणी मोजू शकत नाही. 75% पाणी आहे समुद्राचा. अथांग सागर आहे. त्याला गर्व झाला. त्याच्या अस्तित्वाचा अहंकार आला. परंतु काय झालं? एकदा तेलाचा थेंब संभाजीराव तेलाचा थेंब त्या समुद्रात पडला आणि तेल तरंगायला लागला. त्या जलाच्या थेंबाला सुद्धा बुडू शकला नाही समुद्र. म्हणजे ताकदीचा गर्व कोणी करू नका. तुकाराम भाऊ क्षीरसागर यांनी सुद्धा माझ्या वाडीचं कौतुक करून 100 रुपये बक्षीस दिला आहे. हो खऱ्या अर्थानं बजरंग पुले आणि कुस्ती इज माय प्रॉपर्टी. समर्थ सहकारी साखर कारखाना इज माय ब्युटिफुल ड्युटी. हे समाज आहे. कला हे जीवन आहे. एक तरी अंगी सुदे कला, नाहीतर काय तुका जन्मला. खऱ्या अर्थानं समाज भवनाच्या माध्यमातून आपल्याला फळशाली पिढी घडवायची आहे. बलदंड पिढी घडवायची आहे.
फलशाली भारत हो, राष्ट्रात शोभणे राहो. आपण शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची लेकरं, काळ्या आईला हिरवा शाल पांघरणारी माणसं. हा कृषी प्रधान देश, कृषी प्रधान देशातील आपण सर्व माणसं. इथं वयोवर्गात थपोवरका अनेक माणसं आल्या. कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण, राजकारण, शेतकरी, कष्टकरी, नोकरदार वर्ग इथं हजर झाला. सर्व देणगीदारांना देणगी दिली. आपल्या